हाच मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेल्यात। किशोरीताई, या प्रकारासंदर्भात तुमच्या कानावर काही आलेलं आहे का? कोणी हा सगळा प्रकार केलेला आहे? पोलिसांशी तुमचं काही बोलणं झालंय का? पोलिसांशी बोलणं झालं। त्यांचं म्हणणं आहे की कोणतरी गरजूला किंवा समाजकंटक अशीच व्यक्ती हे कृत्य करू शकते। आता ते तपास घेत आहेत, कारण आपल्याकडे संपूर्ण रस्त्यांवर सीसी कॅमेरे असल्यामुळे आपल्याला तो काय म्हणजे सापडणार, तो जाणार कुठे। आता तो नक्की समाजकंटक आहे की अजून कोणी त्याला उकसवलं आहे, पण आता काही पॉसिबल आहे, काहीही पॉसिबल आहे। कारण हा असा या महाराष्ट्रात राहिलाच नाहीये। त्यामुळे जे काही घडतंय हे सगळं पॉसिबल असू शकतं। मुद्दा म्हणून केलेला असेल का, अशा अनुषंगाने पोलीस तपास करतायत। परंतु मला एक अजूनही ते कळत नाहीये की समाजकंटकाचा किंवा त्या गरजुल्याचा मानांवर का जाऊ शकतो। ते तसा काही नाही। आता तो कोण गरजूला आहे किंवा समाज, तो कुठच्या पक्षाला लागून होता का आधी, सगळ्या गोष्टींनी बघावं लागेल। आणि ज्या नीचपणाने या भावना दुखावल्या जात आहेत त्या याच्यावरती गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे। कारण हे आज असं घडलं म्हणजे अगदी रस्त्या रस्त्यात पण आता खून पडायला लागलेत। त्यामुळे मला असं वाटतंय हा कंटक जो आहे समाज, तो नक्कीच कोणाशी संबंधित आहे, खरंच तो गरजूला आहे। या शहानिशा तर ही झालीच पाहिजे। तुम्हाला संशय आहे कुणावर? कारण तुम्ही ज्या प्रकारे म्हणता की तो समाजकंटकच होता का कुठल्या पक्षाशी निगडीत होता, का तुम्हाला हा संशय वाटतोय? संशय असं म्हणण्यापेक्षा मॅडम, ज्या गोष्टी आज महाराष्ट्रात वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने घडतायत, लोक जीवानिशी जातायत, आणि मग जेव्हा चौकशी होते तेव्हा तो कुठे ना कुठेतरी कनेक्ट असतो। आता हा समाजकंटक काही, म्हणजे मी आता असं नाही म्हणणार की तो यात असेल किंवा त्यात, कुठे काय त्याचं मन दुखवलं गेलं असेल, कुठे कोणी त्याला काय किंवा मुद्दाम केलाय का, ह्याची शहानिशा होणं फार गरजेचं आहे। तुम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणार आहात का? कारण महेश सावंतशी आम्ही बोललो होतो। महेश सावंत म्हणाले मी तक्रार दाखल करणार आहे। प्रथम आधी मांचं शुद्धीकरण मीनाताईंचं, आणि मग त्याच्यानंतर हे तोपर्यंत पोलीस वगैरे आलेले आहेत, शुद्धीकरण चालू आहे, कंप्लेंट नक्की नोंद होणार। आणि याबाबत म्हणजे पुतळ्यांची विटंबना ही थांबलीच पाहिजे, कारण त्याच्या भावना असतात, त्या व्यक्तीचं कर्तृत्व असतं। हो, धन्यवाद किशोरीताई या प्रतिक्रियेबद्दल। पुन्हा एकदा जाणार आहोत आपण